हॅलो झोपल्या हा आणि म्हणून मित्रांनो आयो सकाळी जी 15 मिनिटं दिलेली आहेत कारण रात्र थोडी आणि सोंगा फार बरोबर आहे ना मित्रांनो अगदी कोंबडा किती जरी अडवला तरी शेवटी केरवाच्या मागल्या म्हणून मी मगाशी मित्रांनो म्हटलं मगाशी मी बोलून गेलो की आज 3 तासाचा आमचा हा संसार आहे आज मी त्यांची बायको आहे ते माझं पती देव आहे पण आमचं देव जरा आज गारठ आहे तरी आज काय पाऊस पडणार नाही ना आज पाऊस आहे काय एसी कुंकुल आणि म्हणून मित्रांनो पण एक गोष्टीचा आनंद होतोय समाधान वाटतंय जो माणूस गेल्या वर्षी खुर्चीमध्ये बसून कार्यक्रम करत होते आज ते शाहीर देवेंद्र जीवन गोवा स्वतःच्या 2 पायांवरती उभं राहून रंगदेवरती सेवा करतो एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि शाहीर मी एवढ्यासाठी सांगतोय की तुमच्यासारखा प्रतिस्पर्धी हा राजेश निकमला निश्चितपणे हवा पण असं बघा आता वेळ पण मित्रांनो कमी आहे बरं झाला बोलायचा पण बराच आहे पण अगदी शॉर्टकट मध्ये बारी या ठिकाणी मित्रांनो कर म्हणून बघा राहिला होता या ठिकाणी पहिली बक्षीस वाचतो आणि मग कोणचा समाचार आचार्याला लोणचा घालतो जातो राखा म्हणून मित्रांनो ऐका या ठिकाणी आपल्या कोकणातील सुप्रसिद्ध गीतकार गोपाळजी कारंडे माऊली यांचं शफीपुरा गौरव गीत व्हिडिओ प्रोडक्शन या युट्यूब चॅनलवरती आलेलं आहे तरी आपण सर्वांनी त्या व्हिडिओ प्रोडक्शन या युट्यूब चॅनलवरती जाऊन त्या गाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे 101 रुपयाचा पारितोषिक आहे मानाचा मुजरा करतो तसेच राजेश निकम यांचे शिष्य एक गोड गळ्याचे शाहीर या ठिकाणी आमच्या घराण्यामध्ये त्यांचा समावेश झालेला आहे आणि त्यांची पाष्टे ओंकारशो खातेकर यांकडून या गोड आवाजासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे शाहीर मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे शक्तिवाले शाहीर काही महादू गोविंद कावळे यांच्या स्मरणार्थ यांचा मुलगा महेंद्र महादेव कावळे यांकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय शाहिरी मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे प्रथमेश नवाते कट्टर राजेश गोवांचा चाहत आहे कट्टर फॅन आहे राजापूर दादाच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की चोरून पाहत झाली पाहिजे मित्रांनो जर वेळ मिळेल आता निश्चित घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो तसेच या ठिकाणी माझे बंधू ज्याचा वर्ग असं नेहमी माझ्या पाठीमध्ये असतो सचिन दादा मालक दादांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी 501 रुपयाचं 72 पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे तसेच या ठिकाणी एक माझी चाहती आहे माझी बहीण आहे अगदी सख्या भावासारखा मला जीव लावते तिच्याकडून तिचं मी नाव सांगतो मित्रांनो पण तिच्याकडून तिच्या या लाडक्या भावासाठी 1001 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे शाहीर मानाचा तसेच या ठिकाणी कुमार मनीष होतेकर आणि सिद्धेश होतेकर 15 गाव यांकडून सप्तसुरांचा बादशाह शाहीर राजेश निकम यांच्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे शाहिरी मानाचा मुजरा करतो समीक्षा परशुराम मराठी जे नाव घेतलं त्या माझ्या ताईकडून त्या माझ्या बहिणीकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय मानाचा मुजरा करतो आणि म्हणून विघ्नेश कदम
गाव अंबावली संगमेश्वर दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचा पारितोषिक आलाय. मानाचा मोजरा करतो. असे मित्रांनो, मैत्री याने ग्रुप आयोजित व युवा शाहिरांचा जबरदस्त जंगी सामना दिनांक 16 जुलै 2025 रोजी ठीक रात्री 8 वाजता याच रंगमंचावरती होणार आहे. शक्तीमध्ये माझे युवा शिष्य आहेत या ठिकाणी वेदांची जाधव आणि आदरणीय तुषारजी पंतेरे माऊली यांचे शिष्य आहेत जितेश गुरव. अशा या 2 शाहिरांचा सामना हा याच रंगमंचावरती होणार आहे. निश्चित आपण सर्वांनी त्या ठिकाणी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि म्हणून मित्रांनो बघा, वेळेचं बंधन आहे पण शाहीर तुम्ही निश्चित काय धावता आपला पल काढला तुम्ही. पण बुवा तुम्ही एक तुम्हाला मनापासून तुम्हाला विनंती करतो, मी तुम्हाला आज काही बुवा जास्त बोलणारच नाही है ना. जर नवऱ्यालाच कल काढला नाही तर बायको आपली उगाच करणार करा कशाला. बरोबर ना, बरोबर ना. नवरा जर काय बोलत नाही तर बायको कल काढा कशाला. जरी लाडक्या बहिणीचा पैसा भेटत असलं तरी बरोबर आहे ना. लाडकी बहिणीकडे घ्यायचं, बहिणीला घ्यायचं आणि भावाच्याकडे घ्यायचं. बरोबर आहे ना. बहिणीला घ्यायचं आणि भावाच्याकडे घेतात असं. आणि म्हणून मित्रांनो, हो आणि स्तवन गायली शाहीर मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय, आजचा हा आपला कार्यक्रम हाऊसफुल झालेला आहे. ही लोक 150, 200, 250 रुपये खर्च करून या ठिकाणी आलेले आहेत. पण ही तुमची सवय बुवा, मी तुम्हाला गोष्ट आहे किंवा चुकीच नाही समजत पण बुवा, ही सवय तुम्ही माझ्यासोबत नवरात्रीपासून गायता. नवरात्रीपासून बुवा ती सवय आहे. अरे चंद्र सूर्य तारे मला पण पाठ झाली नभंगनी बारे किती बरोबर माझ्या गुरुची कहाणी किती गोड मोठी अमृतवाणी. दोन पाठ माझ्यासोबत म्हणजे बुवा तुमच्याकडे लोकांना नवीन देण्यासारखं काही नाही हे बुवा. या ठिकाणी पहिला विषय बघा, तर तुम्ही शाहिरांचा जो प्रश्न आहे बुवा विषयावरती बोलले सुशांत दादा, या तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात. बघा म्हणजे बुवा काय करतात फक्त है ना, फुलपट्टी आणि चुना भोवतीमध्ये बुवा येते. याला जुगवा जुगलीचा नाद भारी आहे. तो कसा बघा शाहिरांचा जो विषय होता, मी आज बुवांचे सालपाटा कधी काढेल पण बुवांच्या चुका तुमच्या लक्षात आणून निश्चित केली. बघा मित्रांनो, शाहिरांचा जो विषय होता गेल्या वर्षीचा ही शूर्पणखा सध्या कलियुगामध्ये कोणत्या रूपाने वावरते. बरोबर ना मित्रांनो, हा शाहिरांचा विषय गेल्या वर्षी विरारमध्ये आपण खोडला. तो शाहिरांनी प्रामाणिकपणाने मान्य केला. हा विषय आहे मित्रांनो कधीचा, ऑगस्ट महिन्यातला 18 ऑगस्ट 2024 चा आमचा कार्यक्रम झाला. त्या ठिकाणी बुवांचा मी विषय खोडला होता की शूर्पणखा सध्या कलियुगामध्ये कोणत्या रूपाने वावरते आणि तिचं नाव काय. आणि त्यानंतर सुशांत दादा शाहिरांनी विषय काढला होता नसून ही पूर्वजन्मीची कोण होती. म्हणजे बुवाने चुना लावली का बघा. आणि आज शाहीर विषय बदलताय, मग नसून जर पूर्वजन्मीची कोण होती हा बुवा जर तुमचा विषय होता, मग तो तुमचा विषय कुठल्या माझ्या शक्तीवाल्या शाहिराने बोललेला आहे याचं उत्तर बुवा तुम्ही मला तुमच्या वारीत आल्यावर द्यायचं आहे बुवा. बस बाकी मी आज तुम्हाला काय तुमची सालपाटा मागणा पूर्ण करणार. पण बुवा तुम्ही चांगले शाहीर आहात पण तुम्ही प्लीज खोटं नाही बोलायचं. आज मला अभिमान आहे तुम्ही माझ्यासोबत एवढ्या टाकीने उभं राहताय बुवा. मला खरंच त्या गोष्टीचा अभिमान आहे. लव्ह यू बुवा, अजमन बुवा, आय लव्ह यू बुवा. बघा शाहिरांचा आताचा जो विषय आहे, शाहिरांचा विषय असा आहे की कलियुगामध्ये आपल्या भक्तांच्या निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहे. त्या भगवंताचे नाव काय व या कलियुगात त्याचे वास्तव्य कुठे आहे. वा माझ्या वाचनातून जो विषय दिलेला आहे तो आपल्या समोर सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. बघा बुवा, भगवंताचं नाव आहे, त्या भगवंताचं नाव आहे निर्गुण निराकार. याचं वास्तव्य या कलियुगामध्ये सृष्टीच्या कणाकणामध्ये आहे. म्हणजेच बुवा जी ओवी आहे, रूप तुझे अनु वेणू माझी पानोपानी नाव तुझे जिकडे तिकडे सर्व दिशातून पाहतो प्रभू रूप तुझे. हा बुवा माझ्या वाचनातून जो गेलेला विषय आहे बुवा, तुम्ही प्रामाणिकच आहात बुवा. फक्त टोप्या लावायची कामं करू नका बुवा. जे घालताय ते लोकांना लावलेले आहेत, आपण अजून घातलेल्या नाही बुवा. म्हणून तुम्हाला सांगतोय पहिला विषय बघा बुवा, जास्त बुवा काही देत नाही बघा. अडकाडला का यंदा फसवेगिरीचा धंदा हो जीवन बुवा चेकड्यामध्ये. बरोबर आहे ना. अडकाडला का यंदा फसवेगिरीचा धंदा. अरे असून तू हुकुमाचा एक
आज थोडासा मी पण गागरलो, कारण माझी तब्येत मला आज खरं मी थोडं साथ देत नाही. मी आज कार्यक्रम करतो हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे, नाहीतर जर मी गायला गेलो तर माझे पाय खाली आपोआप थरथरा लागतात. असं वाटतं आता बोल चक्कर खाली पडत, पण मी तुम्हाला जी काही सेवा होते ती तुमचं लेखू आहे, गोड मागून द्या म्हणून म्हणतं. अरे काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा, अरे तू असून हुकुमाचा यंदा, मग तू असून हुकुमाचा यंदा. अरे नाही शब्दाचा भाईला सुपंदा, नाही शब्दाचा भाईला सुपंदा, समाधानात मानला सुपंदा, शब्दाचा भाईला सुपंदा, समाधानात मानला धारण करतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला काही सांगतात. एवढाच फक्त माझा विषय आहे. दुसरा विषय बोलणं जास्त मिळून आज काय दुखत नाही, पण गड मात्र बोलणे आज सुंदर गायला. सुंदर बोवा, सुंदर. आज बोवा जे तुम्ही काही सूर लावत आहो ना बोवा, आई सरस्वती तुमच्यावरती अशी तुमचा बोवा ठेवू दे. पण बोवा, पण यशून पूर्वजन्मीची कोण होती हा विषयाचा उलगडा बुवा तुम्ही करायचा आहे. टायमिंग कमी आहे म्हणून बुवा बाजू मारून न्याल, जमणार नाही बुवा. त्यानंतर कोणची गवण है ना, कोणी गवण गाली. श्रीहरी श्रीहरी राघ तुझा मी घनश्याम, श्रीहरी श्रीहरी राघ तुझा मी घनश्याम. बघा तुमच्या विचार या ठिकाणी कटिंग आहे बुवा मित्र, ऐका. आणि गोकुळच्या नंदलाला आहे तुझ्या साऱ्यांचा डोळा, करू नको तू जाडा, त्यांना होईल घोटाळा. अरे सांगते ही राधा काना तू आता तरी घनश्याम घनश्याम तू घनश्याम, घनश्याम घनश्याम तू घनश्याम. शेवटचा विषय या ठिकाणी एका मोठ्या ठेवताना बारी या ठिकाणी संपवतोय. अरे अवनवादाच्या चिनी ध्यानाचे आणलं. अरे संगड्या आता तू करशील कायदा, कवळीची तुला किंमत नाही रे. व पुराणात ही घडलेली कथा, अहो पुराणात ही घडलेली सांगतो कथा खरी आहे की, ही सांगतो कथा खरी आहे की. आता देवांचा देव इंद्र, 33 कोटी देवांचा राजा, म्हणून काय म्हणायचं, 33 कोटी देवांपैकी, अरे 33 कोटी देवांपैकी देवेंद्रा घेतली तुझी ऐकी, देवांपैकी देवेंद्रा घेतली तुझी. तू दर्शन काही तुलाही किंमत नाही रे. पुराणात ही घडली कथा खरी माहिती, कथा खरी माहिती.
दिवसाची आपल्याला उद्देश करते. देवांचा देव तू, पण आज स्वतःची अवकाश, स्वतःची लायकी, स्वतःचा दर्जा आज झिरो करून घेतलाय. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी एक फरमाईश आली आहे, एका मुद्द्यामध्ये घेतो आणि बारी या ठिकाणी संपवतोय. म्हणून वेळात वेळ काढून आपण सर्वजण आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहतात, आम्हाला आशीर्वाद दिले. आपल्या सर्वांसाठी आभार मानतो. सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे, प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जात असताना रेल्वेचा प्रवास मिळणं धोकादायक झालेला आहे. सर्वांनी आपल्या घरामध्ये व्यवस्थितरित्या सुखरूपाने पोहोचा एवढी आशा बाळगतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं शाहीरला देखील त्यांच्या दुसऱ्या पिढीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा या ठिकाणी संपली असे जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन.